नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण तर पाहिलेलंच आहे की खंड्याचा जबरदस्त असा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ज्या वेळेला त्याला आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात तेव्हा त्याला कळालेलं असतं की आपले हे शेवटचे क्षण आहेत। त्यामुळे त्याला मात्र त्याने केलेल्या कर्माचा खूपच पश्चाताप होऊ लागतो आणि तो म्हणू लागतो की आता काही नाही, मला माझ्या कर्माचं प्रायश्चित्त करायचं आहे। मला सावलीला तिची मुलगी मिळवून द्यायची आहे। मी एका आईला आणि मुलीला वेगळं केलंय, आता पुन्हा मला त्यांना एकत्र आणायचं आहे। हेच माझ्या कर्मांचं प्रायश्चित्त असेल। मित्रांनो, इकडे सारंगला कळलेलं आहे की त्यावेळेला सावली प्रेग्नेंट होती। त्यानंतर सावली सोबत नेमकं काय घडलं आणि खंड्याने काय सत्य सांगितलं, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इकडे आपण पाहिलंच आहे की अबीर आणि ओवी सावली सारंगला एकत्र आणण्यासाठी प्लॅन करू लागतात। हे जगन्नाथला सुद्धा कळलेलं असतं। जगन्नाथ देवाकडे प्रार्थना करू लागतो आणि जगन्नाथला पूर्णपणे माहिती असतं की अबीर काही करून आपल्या आई वडिलांना एकत्र आणणार। आता त्यांचा प्लॅन ठरलेला असतो की रात्रीच्या वेळेला अबीर आणि ओवी दोघेही पावसात भिजायला गेलेत आणि त्यांनी ह्यांना सुद्धा पावसात भिजायला बोलवलेलं आहे आणि मग त्यानंतर हे दोघे जण पावसामधून टेंटमध्ये आलेत। पण त्याच वेळेला सारंग आणि सावली पावसातच राहिलेले आहेत आणि त्यांचं इतक्या वर्षापासून दडून राहिलेलं प्रेम उफाळून आलेलं आहे। आता दोघेही जण एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत। दोघांनाही काहीच कळायला मार्ग नाहीये की काय योग्य काय अयोग्य। आता तब्बल 8 वर्षांनी दोघांना एकमेकांचा स्पर्श होताच दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळले आहेत। आता सावली सारंगचं दोघांचंही लग्न झाले हे मात्र एकमेकांच्या डोक्यात असून सगळं काही विसरून सावली सारंग एकमेकांच्या मिठीत कसे आले हे मात्र दोघांनाही कळायला काही भाग नाहीये। सारंग सावलीच्या जवळ असतो आणि त्याच वेळेला सारंग सावलीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहतो आणि त्याला अचानकपणे लक्षात आलेलं आहे की सारंग तू खूप चुकीचं करतोयस। आता सावलीवरती फक्त व्यंकटेशचा अधिकार आहे, हा अधिकार तुझा नाही असं म्हणत सारंग मात्र अचानकपणे बाजूला झालाय आणि त्याला मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला आहे। दुसऱ्या दिवशी मात्र सारंगने निश्चय केलाय आणि तो म्हणू लागतो की आता काही झालं तरी मी इथून बाहेर पडणार म्हणजे पडणार। आता कुठल्याही प्रकारे सावलीचा संसार मोडेल असं मला काहीच करायचं नाहीये। आता सावली या सगळ्यामध्ये मात्र आता व्यंकटेशची बायको आहे आणि मी काय करायला निघालो होतो, नाही माझ्याकडून इतकी मोठी चूक कशी काय होऊ शकते असं म्हणत तो आता दुसऱ्या दिवशी बबलूला सांगू लागतो की बबलू चल बॅगा काढ, आता मी अजून इथे थांबू शकत नाहीये। आता ओवी मात्र सारंगवरती रागावली आहे। ओवी म्हणू लागते की बाबा तू असं काय करतोयस, तुला माहिती नाही का मला इथेच थांबायचं आहे। त्यावरती सारंग बबलूला म्हणू लागतो की तू आत्ताच्या आता हिला घेऊन जा आणि गाडीत बसव, मला हिचं काहीच ऐकायचं नाहीये। त्याच वेळेला तिकडे अबीर येतो आणि अबीर म्हणू लागतं की असं काय करताय सुपर हिरो, अहो असं अजिबात करू नका। या वेळेला मात्र सारंग कुणाचंच ऐकायला तयार नाहीये। त्याच वेळेला सावली तिकडे आलेली आहे आणि सावली म्हणू लागते की हे बघा त्यांचं काम आहे आणि त्यांनाच जाऊ द्या। आता अचानकपणे सारंगला परवानगी देणारी सावली अचानकपणे कशी पलटली हे मात्र यांना कळायला काही मार्गच नाहीये आणि अचानकपणे थांबणारा बाबा का निघाला हे मात्र यांना दोघांना सुद्धा कळत नाहीये। आता म्हणूनच दोघे जण गडबडले आहेत। आता सावली विचार करते आणि म्हणू लागते की नाही, सारंग जर काही ते थांबले ना तर मात्र त्यांचा संसार मोडेल आणि ते मला कधीच नको आहे, ज्यामुळे कुणाचा संसार मोडलेला मला चालणार नाहीये असं म्हणत सावलीने मात्र सारंगला इथून जायला सांगितलंय। आता अबीर मात्र जगन्नाथला फोन लावतो आणि जगन्नाथला म्हणू लागतो की आजोबा मला काहीच कळायला मार्ग नाहीये की अचानकपणे काय झालंय। सुपर हिरो इथून निघून चाललेत म्हणजे आता ते इतके रागावले होते ना आणि आईने सुद्धा त्यांना जायला सांगितलं। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की काय बोलतोयस तू। त्यावरती अबीर म्हणू लागतो की काही नाही, काल रात्री काय झालं माहितीये का, काल रात्री आम्ही मुद्दामून दोघांना बाहेर काढलं होतं आणि रात्री पाऊस सुद्धा पडत होता आणि काय माहिती दोघे जण अचानकपणे एकदम प्रेमात आले, छान दोघांची बोलायला लागले, डान्स करायला लागले आणि मग त्यानंतर अचानकपणे दोघे वेगळे झाले आणि ते दोघे जण इतके वेगळे झाले ना की आता सुपर हिरो थांबायला सुद्धा तयार नाहीये आणि आई त्यांना थांबवायला सुद्धा तयार नाहीये। आता त्यावेळेला मात्र जगन्नाथला जे काही समजायचं होतं ते जगन्नाथने समजलं आहे, म्हणजे या दोघांना एकमेकांबद्दलच भीती वाटते, म्हणजे जास्त काही झालं तर आपण एकमेकांच्या जवळ येऊ आणि एकमेकांचे संसार बिघडू असं त्यांना वाटत असेल। नाही आता काही झालं तरी सारंगला तरी समजायला पाहिजे की व्यंकटेश हा सावलीचा नवरा नाहीये
आणि आता नक्की सारंगचं लग्न झालंय का हे सुद्धा सत्य मला समजलं पाहिजे. मला जगन्नाथ म्हणू लागतो की एक काम कर ना अबीर, म्हणजे ओवीला विचार, जी आई ती इकडे घेऊन आली होती ती खरंच तिची आई आहे का. त्यावरती तो म्हणू लागतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की तू एकदा विचारून तरी घे की या सगळ्यामध्ये ती खरंच तिची आई आहे का, किंवा या सगळ्यामध्ये नक्की काय चाललंय ते. तो म्हणू लागतो की ठीक आहे, आता सुपर हिरो गाडीत बसायला निघालेत, ओवी बॅकपॅक करायला निघाली आहे. अबीर म्हणू लागतो की मी आता ताबडतोब तिला विचारतो. असं म्हणत आता जगन्नाथने मात्र एक वेगळीच खेळी खेळली आहे. आता काही झालं तरी सत्य समोर आलं पाहिजे. आता सावलीचं लग्न झालेलं नाही हे जर का सारंगला समजलं ना, तर मात्र कदाचित सारंगच्या मनात जे काही आहे तो तिला सांगू शकतो, नाहीतर यांचं असं चालू राहील. आता अबीर मात्र ओवीकडे आलेला आहे. अबीर ओवीला म्हणू लागतो की ओवी मला तू एक गोष्ट सांग, ज्या बाईला तू इकडे आई म्हणून घेऊन आली होती तुझी आई आहे का. आता ओवी मात्र पूर्णपणे गप्प बसलेली आहे, कारण तिला सारंगने सांगितलं आहे की आता काही झालं तरी सुशीलाचं सत्य मात्र समोर यायला नाही पाहिजे. सुशीला तुझी आई आहे हेच सत्य जगासमोर आलं पाहिजे. त्यावरती ती म्हणू लागते की मी तुला सांगेन खरं, पण तू मात्र माझ्या बाबांना सांगणार नाहीयेस ना. ती तो म्हणू लागतो की नाही नाही, मी का बरं तुझ्या बाबांना सांगेन. त्यावरती ती म्हणू लागते की नाही नाही, अजिबात नाही, माझी कुठली आई नाहीये, मला आई नाहीच आहे. माझ्या काकूनेच माझा सांभाळ केलेला आहे आणि तीच मला आईसारखी जीव लावते. त्यावरती तो म्हणू लागतो की अगं हे काय बोलतोयस तू, म्हणजे ती कोण आहे. त्यावरती ती म्हणू लागते की अरे त्या सुशीला काकू आहेत. त्या दिवशी बाबांना काय वाटलं काय माहिती, अचानकपणे तिला माझी आई बनून आणलं होतं. त्यावरती अबीर म्हणू लागतो की मला सुद्धा बाबा नाहीयेत. अगं माझ्या आईने सुद्धा खोटं सांगितलं आहे की तिचं व्यंकटेश काकांसोबत लग्न झालेलं आहे आणि मला आजोबांनी सांगितलं आहे की हे सत्य दोघांच्या समोर आलंच पाहिजे. त्यावरती ओवी म्हणू लागते की म्हणजे अच्छा, काल रात्री आपण जे काही बघितलं होतं ते सगळं काही वेगळंच होतं का, म्हणजे आपण या सगळ्याचा विचार सुद्धा केला नाही. पण माझ्या लक्षात मात्र गोष्टी येत आहेत, हे दोघे जण आधीपासून एकमेकांच्या सोबत होते आणि हे दोघे जण एकमेकांचे नवरा बायको होते का. आता त्याच वेळेला हे दोघे जण आपली आई आणि बाबांना हे सत्य सांगण्यासाठी निघाले आहेत आणि त्याच वेळेला सारंगला मात्र एका हॉस्पिटलमधून कॉल आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये कॉल आल्यानंतर सारंग मात्र धावत पळत त्या हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. सारंग पाहतो तर काय हा तोच माणूस असतो ज्या माणसाने लहानपणी ओवीला पळवलं होतं आणि त्यानेच आपल्याला भेटायला बोलवलंय का. त्यावेळेला डॉक्टर मात्र सारंगला सांगू लागतात की यांचा खूप मोठा अपघात झालेला आहे आणि ह्यांची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. ज्या वेळेला ह्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कोणाला बोलवायचं आहे, त्यावेळेला मात्र ह्यांनी तुमचं नाव घेतलं आणि तुमचा नंबर सुद्धा दिला होता आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवलं आहे, जेणेकरून ते शुद्धीवरती येतील आणि सगळं काही तुम्हाला बोलतील. आता तोपर्यंत मागून सावली सुद्धा आलेली आहे आणि तोपर्यंत हा माणूस शुद्धीवरती सुद्धा आलेला आहे. खंडेश शुद्धीवरती आल्यानंतर सारंग म्हणू लागतो की बोल, आता तू मरणाच्या दारात असताना अजिबात खोटं बोलू नकोस आणि जे काही आहे ते खरं खरं बोलून टाक. मला सांग की तू का ओवीला आई वडिलांपासून वेगळं केलंस आणि ही मुलगी मात्र कुणाची आहे. त्यावरती तो म्हणू लागतो की ही मुलगी मी पळवली होती, ती म्हणजे सावलीची मुलगी आहे आणि मला राजकुमारने ही मुलगी पळवायला सांगितली होती. आता सावली मात्र मागे उभी राहून हे सगळं काही सत्य ऐकते. आता मात्र तिला काहीच कळायला मार्ग नसतो, म्हणजे आपण जे काही ऐकतोय ते खरं आहे की खोटं आहे. इतक्या वर्षांनी आपली मुलगी आपल्या समोर आलेली आहे हे मात्र तिला काहीच कळत नाही. खंडे मात्र आता हे सगळं काही सांगून आपला जीव सोडतो आणि ज्या वेळेला सारंगला कळतं की अबीर सुद्धा त्याचा मुलगा आहे, तेव्हा मात्र तो सावली, सारंग, अबीर आणि ओवीला घेऊन घरी जातो आणि तिलोत्तमाला या सगळ्याबद्दल सांगतो. त्यावेळेला मात्र तिलोत्तमा राजकुमार आणि मोनिकाला धक्के मारून घरातून हाकलून देते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.